छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। असं कसं होत नाही, असं कसं होत नाही। मी या शेनगाव तालुक्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या भावना घेऊन व्यथा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। सडक सोयाबीन या ठिकाणी तहसीलदाराच्या अंगावर आम्हाला टाकायचं होतं, पण तहसीलदार नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्याच्या खुर्चीवर आणि त्याच्या टेबलवर त्या ठिकाणी सोयाबीन फेकून मारलं। खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, ते पण शेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका अतिवृष्टीतून वगळल्याचा काल रात्री GR दाखल झाला आणि आमच्या भावना तीव्र झाल्यात। येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर आमचा तालुका आणि शेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका जर याच्यात आला नाही दुष्काळात आणि अतिवृष्टीत, तर याचे निश्चितच परिणाम शासनाला भोगावे लागतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील।